कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मला निवडून दिल्यास कोकणसाठी भरीव कामगिरी करणार असल्याची ग्वाही कोकण पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नागेश निमकर यांनी दिली आहे। कोकणातल्या पदवीधरांना शेतीपूरक तथा स्वयंरोजगार उद्योग उभे करण्यासाठी 15 लाख पर्यंतचे कर्ज उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असे यावेळी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी यूपीएससी आणि एमपीएससी मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा माझा मानस आहे असे यावेळी नागेश निमकर यांनी म्हणाले आहेत। तसेच त्यांनी पदवीधर मतदारांना आपल्याला मत देऊन विजयी करण्याचे देखील आवाहन केलं आहे। कोकण पदवीधर मतदारसंघ जो आहे तो हा 5 जिल्ह्यांचा मतदारसंघ असून यामध्ये खूप टफ आहे आम्हाला, कारण 2 टर्म मध्ये मागचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि त्यांनी फक्त मतदारांना गृहीत ठेवून एका ठिकाणच्या मतदारांना त्यांनी टार्गेटेड केलेलं आहे। पण माझं तसं नाहीये, मी 5ही जिल्ह्यामध्ये फिरतोय आणि 5ही जिल्ह्यातल्या मतदारांना मी संपर्क करतोय, इकडच्या काही नेत्यांना संपर्क करतोय, तिकडे मी पत्रकार परिषद सुद्धा घेतोय। काल कणकवलीला पत्रकार परिषद घेतली, आज रत्नागिरीत घेतोय मी पत्रकार परिषद। आणि कोकणाच्या विकासासाठी कोकण गेले कित्येक वर्ष विकासापासून परावृत्त राहिलेलं आहे, तर त्याचा विकास व्हावा हा माझा ध्यास आहे आणि कोकणाचा विकास हा माझा विश्वास आहे। तर आपल्या कोकणी माणसाचा आवाज बुलंद होण्यासाठी विधान परिषदेमध्ये बुलंद होण्यासाठी मला जायचंय कोकणामध्ये विधान परिषदेमध्ये। त्यासाठी मी कोकणातल्या सर्व पदवीधर मतदारांना आवाहन करतोय की मला तुम्ही जास्तीत जास्त प्रचंड मतांनी निवडून द्यावे असं मी कोकणवासियांना आणि कोकणातील पदवीधर मतदारांना मी विनंती करतो। महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत, सगळे उमेदवार असताना दोघांचं आव्हान असणार का तुमच्यासमोर? हो, ते दोघांचं तर आव्हान असणार आहे, तरी पण मी माझा जनसंपर्क दांडगा ठेवलेला आहे आणि मी प्रत्येक मतदाराला माझे एक निवेदन पत्र पाठवलेलं आहे आणि माझा जाहीरनामा सुद्धा पाठवलेला आहे। त्या बऱ्याच मतदारांचा मला फोन आलेला आहे, मला रिस्पॉन्स मिळत आहे चांगल्या पद्धतीने। मला असं वाटतंय की कुठेतरी हा परिवर्तन घडणार आहे आणि कोकणाला परिवर्तन घडवायचं आहे। पण तुमची लढाई खरी डावखरेंच्या विरोधात आहे की रमेश किर यांच्या विरोधात आहे? माझी खरी लढाई जी आहे ती डावखरेंच्या विरोधात आहे। मग रमेश किरांच्या विरोधात का नाही? रमेश किरांच्या विरोधात पण आहे, पण मला असं वाटतं की मला डावखरेंच्या विरोधात जास्त लढाई असेल माझी। निवडणुकीसाठी इच्छुक होतात काँग्रेसकडून, पण काँग्रेसने उमेदवारी तुम्हाला दिली नसल्यामुळे तुम्ही निवडणूक उभे राहताय का? हो 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 हो, मला तिकडनं उमेदवारी न मिळाल्यामुळे मला कळलं की आता ही उमेदवारी काय मला मिळत नाहीये, त्याच्यामुळे मी त्याच्यात लक्ष न घालता मी माझं काम चालू केलं 6 महिन्यापासून। बंडखोरी केली काँग्रेस? हो। या मतदारसंघातील कोणते प्रश्न या मतदारसंघातले प्रामुख्याने खास करून कोकणाचं पर्यटन जो कसा वाढेल, त्याचा पर्यटनाबाबत विकास कसा होईल आणि पुणे, मुंबई, ठाणे आणि कोल्हापूर या साईडचे लोक या जवळच्या पर्यटनासाठी इकडे येण्यासाठी रस्ते कसे सुधारतील इकडचे, की विकेंडसाठी येऊ शकतात ते लोक, इतर सुट्ट्यांमध्ये इकडे पर्यटनाला वाव मिळावा, चालना मिळावी यासाठी खास करून प्रयत्न केले जाते।